बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेल्या 11 गोवंशांची अमरावती शहर गुन्हे शाखेने यशस्वी सुटका केली आहे। या प्रकरणी आझादनगर भागातून एका 25 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे। अमरावती शहरात अवैध धंदे व गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते। या दरम्यान आझादनगर येथील शेख रियाज शेख इलियास वय 25 वर्ष याने स्वतःच्या घरासमोरील टीनच्या बंदिस्त गोठ्यात कत्तलीसाठी गोवंश जनावरे डांबून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली। तिथे अत्यंत निर्दयतेने आखूड दोरीने बांधून ठेवलेले 2,80,000 रुपये किमतीचे एकूण 11 लहान मोठे गोवंश पोलिसांना मिळून आले। पोलिसांनी सर्व जनावरे पंचासमक्ष ताब्यात घेतली असून पुढील सुरक्षित रखवाली आणि संगोपनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची रवानगी दस्तूरनगर येथील गौरक्षण संस्थेत केली आहे। या प्रकरणी आरोपी शेख रियाज विरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात महेश इंगोले व अंमलदार गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, मंगेश परिमल, नईम बेग, विकास गुडदे, विशाल वाघपांजर आणि योगेश पवार यांच्या पथकाने केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।